स्ट्राइक एंडला आपण पाहतोय कमलाकर, नॉन स्ट्राइक एंडला दिगंबर आपल्याला पाहायला मिळतील. नवगाव संघाकडून षटकातील दुसरा बॉल. यावेळेला आपण पाहतोय फुल टॉस बॉल जरूर हाताळलाय, लॉंग स्टॉपच्या दिशेने बॉल होईल रवाना आणि यावेळेला पंचाचा कॉल आलाय. कोरकाड आपण पाहू शकतो 5 या आकड्यावर सरळ जाऊन पोहोचलाय. पहिला चेंडू डॉट, तदनंतर मात्र जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतोय चांगला. यावेळेला आपण पाहतोय सुरेख फटका केलाय ऑन फील्डच्या वरून, कव्हरच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होईल, हा बॉल जाईल दन 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 सीमारेषा पार. हा आलाय ओमेगा चॅम्पियन ट्रॉफी चौकार. सुरुवात केली आहे बाडरा कमलाकर आपण पाहतोय. स्कोर कार्ड 5 आणि 4 9व्या आकड्यावर जाऊन सरळ पोहोचेल. महत्वाची लढत आहे जरूर कमलाकर यांना माहिती आहे, दुसऱ्या बाजूला विनीत यांना देखील माहिती आहे. वा यावेळेस आपण पाहतोय जरूर थोडासा चाबूक शॉट खेळण्याचा प्रयास कमलाकर यांनी केला होता, पण याच दरम्यान पाहिलं ना बॅट बॉलचं कनेक्शन नाहीये आणि त्याच कारणाने डॉट बॉलची सांगता विनीतच्या माध्यमातून. चांगला बॉल आहे. षटकातील पुन्हा एकदा पुढचा बॉल यावेळेला उडवलंय लॉंगॉनच्या डोक्यावर. वाह वाह सुरेख या ठिकाणी क्षेत्ररक्षण बॉलला स्टॉप केलंय, थांबवलंय. एक हवेमध्ये उडी आपल्याला पाहायला मिळाले, अन्यथा फिल्डरच्या डोक्यावरून हा बॉल निघून गेला असता, पण नाहीये. जबरदस्त ज्या वेगाने बॉल त्याच वेगाने क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल एका धावेने स्कोर काढा 10 या आकड्यावर जाऊन पोहोचेल दुहेरी आकडा. ओ यावेळेस अंधेका फटका मारण्याचा प्रयास दिगंबर यांचा पाहायला मिळाला. दूरवरच्या बॉलला छेडखानी करण्याचा प्रयास असफल. विनीत यांचा डॉट बॉल पाहायला मिळतोय आपल्याला. पुन्हा एकदा विनीत षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय खराब बॉलचा समाचार घेतलाय. हा बॉल फाईन लेग बाउंड लाईनच्या बाहेर ओव्हर दी रोप आलाय चौकार. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला, चांगला सिलेक्शन जरूर पाहायला मिळाला. पारखलं ओळखलं की हा बॉल आपल्या स्लॉट मध्ये आहे, त्याला दिशा फक्त दाखवली आहे आणि 4 धावा प्राप्त केल्यात. 4च्या आकड्याने स्कोर कार्ड पुढे सरसावेल. धावफलक आपण पाहू शकतो पहिल्या षटका अखेर 14 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम चित्तथरार ओमेगा चॅम्पियन ट्रॉफी नक्कीच पाहतोय आपण. एक धडाकेबाज अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि खास करून ग्रामीण क्रिकेटच्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म देणारी स्पर्धा ओमेगा चॅम्पियन ट्रॉफी पर्व दुसरे आपल्याला पाहायला मिळते. आणि या दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहिलात ना तर मैदान अगदी सुसज्ज छान असं मैदान पाहायला मिळते. त्याचबरोबरीने खेळपट्टी तितकीच सुरेख या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून बनवण्यात आलेली आहे. आणि आपण पाहतोय मिस्टर स्ट्रॉंग सपोर्टेड बाय प्रमोद शेठ मस्कर पुरस्कृत ओमेगा चॅम्पियन ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवर बदलाव झालाय, बॉलिंग मार्कवर आलेत अक्षय. पहिलाच बॉल अक्षय यांचा, या बॉलला उडवलाय कव्हरच्या वरून ऑन फील्डच्या वरून. हा बॉल जाईल का निघून सीमारेषा पार? यस सीमारेषा पार आलाय चौकार. सुरेख या ठिकाणी आपण पाहतोय चांगला फटका, चांगली दिशा दाखवली आहे फलंदाज कमलाकर यांनी. जरूर अगदी फील्डला घेऊन कमलाकर खेळतायत या मॅच मध्ये. गॅप
चटकने फटके शोधून काढतायत. या वेळेला ऑन साइडला स्क्वेअर लेगला फिरवण्याचा विचार केला होता, पण यावेळेस चांगला बॉल नक्कीच म्हणता येईल. परफेक्ट लाईन हाताळली अक्षयने SD स्पोर्ट्स पाली संघाकडून. SD स्पोर्ट्स पाली आणि नवगाव यांच्यामध्ये जबरदस्त हा सामना होईल, पाहण्यासारखा सामना नक्कीच होईल. यावेळेला आपण पाहतोय लोअर फुल टॉस बॉल, त्याला डाऊन द ग्राउंड खेळले क्षेत्ररक्षक. आपण पाहतोय काहू कॉर्नरच्या डोक्यावर जरूर वेगाने आलेत. टीप मिड विकेट आणि काहू कॉर्नरच्या मध्ये हा बॉल पाहायला मिळाला. सिंगल एकच धावा पाहायला मिळते आपल्याला. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड हळूहळू मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 19 आकड्यावर. यावेळेला स्ट्राईक एंडला दिगंबर पाहायला मिळतील आपल्याला. राईट हँड बॅट्समन, उजव्या हाताचे फलंदाज नवगाव संघाकडून. नवगाव अलिबाग तालुक्यातील संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पाली संघ सुधागड मधील संघ. ओहो, यावेळेस दिगंबरने हात खोललेत, पण हा फटका मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑनच्या डोक्यावर टिपलाय. झेल संपलाय दिगंबरचा खेळ. जरूर दिगंबर मैदानाच्या बाहेर, तर जयेश मैदानाच्या आतमध्ये नवगाव संघाकडून आपल्याला पाहायला मिळतील. आणखी एक आक्रमक शैलीचे फलंदाज इन ॲट नंबर 3 वर बॅटिंग करण्यासाठी. पहिली सफलता आपण पाहतोय अक्षय यांच्या हाताला लागली आहे. पहिल्या ओव्हरचा चांगला समाचार घेतला होता जरूर कमलाकर आणि दिगंबर, पण ह्या वेळेला पार्टनरशिप तोडण्यामध्ये यश आले आहे अक्षय या बॉलरला. SD स्पोर्ट्स पाली संघाकडून. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, चित्तधरार आणि खास करून नाईटचे हे सामने, अर्थात प्रकाश झोतातील रजनी क्रिकेट, रात्रीचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. ही स्पर्धा खूप आपल्याला कमी पाहायला मिळते. रात्रीचा क्रिकेट एक दिवसाचा क्रिकेट आपण पाहतो. खूप सारा याच्यामध्ये बदलाव, फरक अनेक क्रिकेटर सांगत असतात. रात्री आणि दिवसामध्ये काय फरक आहे. थंडीचा महिना आहे आणि अशा स्थितीमध्ये वातावरणामध्ये गारवा जरी असला ना, तरी प्रत्येक मॅच मध्ये गरमाहटपणा आपल्याला पाहायला मिळतोय, कारण प्रत्येक मॅच मात्र पॉवरफुल प्रेक्षकांना पाहायला मिळते. ओ हो हो, आल्या आल्या लांब लचक दूरवर ठोकलाय षटकार. चालेत, पण असं वाटतं की खूप अगोदर मैदानाच्या आतमध्ये आलेत, सेट झालेत आणि यावेळेला षटकार ठोकलाय. आले आले लगेच शॉट खेळणं सोपं नाहीये, पण जयेशने दाखवून दिलंय की मी बॅटिंग सुरुवातीपासूनच करू शकतो. यावेळेस आपण पाहतोय थोडासा लाईन बदलली होती, पण तितकाच सुरेख फटका. जयेश यांचा सिंगल एक धाव मिळते आपल्याला. सिंगल एका धावेने स्कोर काढा. 2 षटकांची सांगता होते. 2 षटका अखेर धावफलक 26 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. हा सामना 5 षटकांचा आहे आणि इथून जर पाहिलं तर तिसरं षटक हे ओमेगा 50-50. अर्थातच पुन्हा तो नियम आपल्या डोळ्यासमोर येईल. या ओव्हरमध्ये तुम्हाला 14 धावा करायच्या आहेत, कारण याच्या अगोदरचे सामने आपण 6 ओव्हरचे खेळवले. आता 5 षटकांचा हा दुसरा राऊंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कोण येतोय षटक घेऊन? मोबिनवर खास करून विश्वास दाखवलाय SD स्पोर्ट्सचा पाली संघाकडून. या ओव्हरमध्ये नवगाव टीमला 14 धावा करायच्या आहेत.
एक क्रिकेटमध्ये एक वेगवेगळे नियम आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील बदलाव पाहायला मिळतो आणि इथं देखील ओमेगा चॅम्पियन ट्रॉफीमध्ये एक वेगळा नियम आपल्याला पाहायला मिळतो. या नियमामुळे थोडीशी वेगळी एक मजा देखील येते या मॅचमध्ये. षटकातील मुबीनचा पहिला बॉल उडवलाय फिल्डरच्या डोक्याच्या वरून. हा बॉल सरळ मार्गस्थ होईल. स्ट्रॉंग अँड लॉंग रॉयल रॉकेट रेमंड रायझिंग बँड सेट. त्यांच्या बॅटमधून 3 चौकार आलेत. ही पार्टनरशिप नक्कीच एक महत्वपूर्ण असेल नवगाव टीमसाठी आणि हे षटक देखील महत्वपूर्ण आहे मोबीनचं SD स्पोर्ट्स पाली संघाकडून. षटकातील दुसरा बॉल यावेळेला आपण पाहतोय शानदार बॉल हाताळलाय. जरूर त्याला दिशा दाखवली आहे. डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. रनआउटचा चान्स नाहीये. 2 धावा कंप्लीट होतील. सुरुवातीच्या 2 बॉलवर 8 धावा तर नक्कीच बनवल्यात फलंदाज जयेशने. जयेशला माहिती आहे हे षटक या ओव्हरमध्ये 14 धावा आपल्याला करायच्या आहेत, अन्यथा आपल्यालाच याचा दंड भरावा लागणार आहे आणि त्याच कारणाने सुरुवातीलाच पहिल्या बॉलवर नक्कीच 8 धावा बनवताना. षटकातील तिसरा बॉल त्याला देखील उडवले क्षेत्ररक्षक तैनात. हो क्षेत्ररक्षकाने डोक्याला हात लावले. साधा सोपा सरळ झेल यावेळेस ड्रॉप केले. मुबीन देखील चिंतेत आलाय की हा झेल पकडला का नाहीये. वा जीवनदान मिळतंय जयेशला. सिंगल एक धाव मिळते आणि जयेश मैदानाच्या आतमध्ये थांबेल हे महत्वाचं असेल नवगाव टीमसाठी. 3 चेंडू मध्ये सुरुवातीला आपण पाहतोय 9चा आकडा बनलाय. एका ओव्हर मध्ये तुम्हाला 14 धावा करायच्या आहेत आणि 14 मधील 9 धावा तर बनल्यात. फलंदाजी मार्कवर यावेळेस स्ट्रायकिंग एंडला राईट हँड बॅट्समन उजव्या हाताचे फलंदाज कमलाकर. मोबीनचा पुढचा बॉल. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला. हो वेल स्टॉप जबरदस्त फिल्डिंगचा प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. वा काय स्टॉप केलंय बॉलला परफेक्ट या ठिकाणी. इथून आपण पाहू शकतो 11 धावा बनल्यात. इथून 2 चेंडू बाकी असतील. षटकातील पुढचा बॉल यावेळेला आपण पाहतोय ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेला डाऊन द ग्राउंड बॉल खेळलाय. सिंगल एक धाव पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि याच दरम्यान सिंगल एक धाव मिळेल. 2 धावा टोटलला. या 2च्या आकड्याने स्कोर कार्ड पुढे सरसावेल. धाव फलक 39 आणि या ओव्हर मध्ये आता थोडासा कहाणी में ट्विस्ट आलाय. तो ट्विस्ट असा आहे की आता एका बॉल मध्ये 1 धाव करायची आहे. प्रेक्षकांना कधी कधी प्रश्न पडेल की सामना लगेच संपला की काय, पण सामना संपलेला नाहीये. हा नियम आहे ओमेगा चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आणि या नियमामुळे थोडीशी मजा नक्कीच येते. क्रिकेटर देखील त्यांना देखील मजा येत असेल. काहीतरी वेगळेपणा आपल्याला पाहायला मिळतोय. एक बॉल मध्ये 1 धाव करायची आहे तर 1 बॉल मध्ये 1 धाव जर बनली तर नवगाव संघ सेफ मध्ये असेल आणि धाव जर ही बनली नाही तर मात्र SD स्पोर्ट्स संघ
सुरक्षित असेल. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो. एक क्षेत्ररक्षण आपण जरूर पाहतोय. अगदी कसोटीला लावतात ना अशा पद्धतीने. ओ हो हो, हे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. रनआउटचा चान्स. ओ मजा आली आहे, मजा आली. हा बॉल आहे डॉट बॉल. ओ हो, 6 बॉल मध्ये 13 धावा बनल्या. म्हणजे इथं नवगाव संघाच्या 6 धावा कमी होतील. पहा एका नियमामुळे पहा ना काय झालं. जो सेन्सेक्सचा भाव वरती चढला होता ना तो सरळ खाली आलाय. पाणी जाऊ द्या प्लीज मैदानाच्या आतमध्ये. एक पाण्याची बॉटल घेऊन जा. त्या 39 बनल्या होत्या. ही एक धाव बनली नाही त्याच्यामुळे 6 धावा कमी झाल्या आणि सरळ रनांची गाडी 33 या आकड्यावर आली. पहा ना काय मजेशीर खेळ आहे. आलेत समोर जयेश पाहायला मिळतील आपल्याला. नवगाव संघाकडून एक आक्रमक शैलीचे फलंदाज ज्यांच्या बॅट मधून आपण पाहतो एक षटकार, एक सिंगल, एक षटकार, 2 वेळा डबल आणि एक सिंगल. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न विनीत. परफेक्ट बॉलर आपल्याला पाहायला मिळतात. सलामीचे बॉलर आहेत आणि पहिल्या मॅच मध्ये देखील विनीतला पाहिलं होतं. कमालीचं षटक हाताळलं होतं. दोन्ही षटक आपल्या टीमला जबरदस्त त्यांनी सपोर्ट लावला होता. आणि याही मॅच मध्ये ओ हो हो स्टडी केलाय जयेशच्या विरोधामध्ये विनीत याने. कारण ज्या पद्धतीने अटॅक करतोय ना खास करून विनीत, पाहिलंय की जयेश कुठल्या बाजूला मजबूत खेळ आहे आणि कुठे त्याला चेंडू फेकल्यानंतर तो चेंडू परफेक्ट मारतो याचा स्टडी परफेक्ट केलाय. पुढचा बॉल यावेळेला आपण पाहू शकतो. ओ कहाणी में ट्विस्ट. थर्ड अंपायर कडे निर्णय जरूर आलाय. या ठिकाणी चेक केला जाईल. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय पुरुषोत्तमजी भगत सर मॅन फ्रॉम रेवदंडा, मोहम्मदजी बकवाल सर मॅन फ्रॉम रेवदंडा आणि विक्रांतजी पाटील सर मॅन फ्रॉम अलिबाग. नो बॉल म्हटलं तर येणारा बॉल फ्री हिट नक्कीच पाहायला मिळेल आपल्याला. एक अतिरिक्त धाव देखील या ठिकाणी स्कोरवर जोडली जाईल. .34 ऑन स्कोर कार्ड. फ्री हिटचा बॉल काय उडवतील का. फ्री हिटचा बॉल परफेक्ट या ठिकाणी हाताळलाय. वा क्षेत्ररक्षण जरूर त्याने दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि याच दरम्यान थ्रो येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आपण पाहू शकतो हलक्या त्यानं बॉलला पुश केलं, कव्हरच्या दिशेला फेकून दिलं होतं. क्षेत्ररक्षक डीप कव्हरचा त्या ठिकाणी तैनात आहे. तद्वत मात्र 2 धावा मिळाल्या जयेश या फलंदाजाला आणि 2च्या आकड्याने आकडा मात्र उलटा सुलटा झालाय. 36 आकडा स्कोर कार्डवर. बॉडी पासून थोडासा दूर वाईड यॉर्कर फेकलाय आणि त्याच्यामध्ये विनीत सक्सेसफुल झालाय. डॉट बॉलची सांगता. कमालीचा बॉलर आहे SD स्पोर्ट्स पाली संघाकडून. षटकातील पुन्हा एकदा पुढचा बॉल पाहायला मिळेल आपल्याला. यावेळेला आपण पाहतोय थोडासा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयास. परफेक्ट मिडलला बॉल भेटला नाही बॅटच्या, त्याच कारणाने सिंगल एका धावीवर समाधान मानावं लागेल मिस्टर जयेश यांना.
जरूर विचार करत असतील की मी आल्या आल्या 2 मोठे शॉट खेळले पण तदनंतर का धीम्या गतीने बॅटिंग करतोय, हा विचार त्यांच्या मनामध्ये नक्कीच असेल. नवगाव टीम कडून विनीतची कमालीची बॉलिंग आहे. एसडी स्पोर्ट्सचा पाली संघाचा डगआउट आणि त्याचबरोबर मैदानाच्या आतील खेळाडू नक्कीच विनीतवर खुश असतील, कारण धाव संख्येला अंकुश लावलाय. एखाद्या उन्हाळ घोड्याला जसा लगाम लावावा ना तसा लगाम लावलाय धाव संख्येला. यावेळेला आपण पाहतोय मोठा फटका आणि हा बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन. मिस्टर कमलाकर बॅक टू दी पविलियन. सेवन ऑन अ स्कोर कार्ड नवगाव टीम. यानंतर पुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. मुग्धा वेदा 11 एकविरा थळ विपक्ष युनायटेड महाड. दोन्ही टीमचे कर्णधार. आपण टॉस का बॉस या ठिकाणी यायचं आहे, कारण हे षटक संपल्यानंतर लगेचच आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे मधल्या वेळेमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भागेश नवगाव संघाकडून इन ॲट नंबर 4 वर बॅटिंग करण्यासाठी आणि बॉलिंग मार्कवर आलेत इचू. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक सिंगल धावेने स्कोर काढा थोडासा हाकेखुच करताना पाहायला मिळेल आपल्याला. 38 धावा. शेवटच्या षटकातील 6च्या 6 चेंडू बाकी असतील. बॉलिंग मार्कवर इचू आपल्याला पाहायला मिळतील एसडी स्पोर्ट्स पाली संघाकडून. किती धावा होतील हा प्रश्नचिन्ह आता नक्कीच असेल. यावेळेला आपण पाहतोय मोठा फटका खेळलाय. गगनचुंबी उडान लंबी सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, पण इथं आपण पाहू शकतो विकेटचं पतन पाहायला मिळते. फलंदाज भागेश बॅक टू दी पविलियन. नवगाव संघाकडून नंबर 5 वर बॅटिंग साठी आलेत परेश इचो. जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली बॉलिंग केली या बॉलरने आणि याही मॅच मध्ये सुरुवातीला आपण पाहिलात पहिला बॉल भरकटले, पण तदनंतर पुन्हा एकदा पंचाने हात खोललेत. व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव एक्स्ट्रा मिळेल. एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरसावेल. 40 या आकड्यावर जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड. 40 धावा तर बनल्यात. अजूनही मोठ्या धावसंख्येची गरज नवगाव संघाला. यावेळेला मोठा फटका ठोकलाय मिस्टर जयेशानी. लेग पण थेट कडक षटकार. धावून आलाय जरूर जयेश यांच्या हाकेला, कारण अगदी आलेले 2 षटकार तदनंतर सिंगल डबलने काम चालवलं होतं, पण आता नाहीये. शेवटच्या षटकाचा मी समाचार घेणार हा मनसुबा मनामध्ये ठेवून यावेळेला ठोकलाय षटकार. इचू याचा षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला आपण पाहतोय याही वेळेला शॉट तर चांगला आहे, पण लॉंगाच्या डोक्यावर सिंगल. एक धाव. रनआउटचा चान्स. हाना मध्ये चान्स बनला होता, पण
चांगला कॉल नक्कीच म्हणता येईल परेश यांचा. सिंगल एक धावेने स्कोर कार्ड 47 आकड्यावर 47. तीन चेंडू षटकातील आतापर्यंत आणि 3 चेंडू अजूनही बाकी. शेवटच्या षटकातील 47 धावा स्कोर कार्डवर असताना परेश राईट हँड बॅट्समॅन. वा वा, यावेळेस आपण पाहू शकतो रन आउटचा चान्स आणि इथं सुसाईड आत्महत्या. मिस्टर परेश बॅक टू दी पवेलियन. की जयेश अजूनही मोठे फटके खेळतील का. पाचवा बॉल त्याला उडवले. लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मधून हवाई फायर. षटकार. डीजे 53 53 धावा स्कोर कार्डवर. हाफ सेंचुरी नक्कीच पूर्ण झाली आहे. थोडा प्रश्न पडला होता की हाफ सेंचुरी होते की नाहीये टीमची, पण नाहीये. जयेशने दाखवून दिलंय की शेवटच्या ओव्हरमध्ये 2 षटकार ठोकलेत आणि स्कोर कार्ड 53 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. आणि एक शेवटचा बॉल असेल या इनिंग मधील. पुढील होणारा सामना मुग्धा वेदा 11 एकविरा थळ विपक्ष आपण पाहणार आहोत युनायटेड महाड. कर्णधार आपण टॉस का बॉस या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. ही इनिंग संपल्यानंतर लगेच आपण टॉस करून घेणार आहोत. एचो बॉलिंग मार्कवर शेवटचा बॉल हाताळतील. समोर आहे जयेश आणि हा बॉल वाईड बॉलचा इशारा. एक धाव एक्स्ट्रा मिळतीये. 54 54 धावा. नक्कीच हा आणखी एक बॉल इथं हाताळावा लागणार आहे इचुयाला. 54 धावा तर बनल्यात. 5 षटकांमध्ये कमीत कमी 50+ धावा बनायला पाहिजे आणि नक्कीच तो स्कोर कार्ड या ठिकाणी बनलाय. नवगाव संघ. शेवटचा बॉल त्याला लांब लचक दूरवर पाठवले. ठोकलाय. षटकार. धावा जिंकण्यासाठी 5 ओव्हर्स मध्ये 61 धावांची गरज एस डी स्पोर्ट्स पाली संघाला. तर पुढील होणारा सामना मुग्धा वेदा 11 एकविरा थळ विपक्ष युनायटेड महाड.
कीच आपण पाहणार आहोत. जाऊया कॉम बॉक्स कडे. हाय हॅलो नमस्कार. आपणा सर्वांचं स्वागत आहे ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी. अर्थातच सन्माननीय प्रमोद शेठ अनंत मस्कर यांनी पुरस्कृत केलेली ही क्रिकेटची स्पर्धा विद्युत प्रकाश झोतातील रजनी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नव्या नायट्रोज कोलाड यांनी या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या प्रकारचं आयोजन केलंय. जयेश कसा बसा का होईना 15 बॉल्समध्ये 39 धावा केल्या, ज्यामध्ये 2 जीवनदान आहेत. हे विसरून चालणार नाहीये. कमलाकर दादले स्ट्रगल जरूर त्याने केला, मात्र 12 बॉल्समध्ये 18 धावा त्याची सुद्धा उपयुक्त इनिंग पाहायला मिळाले. इतरत्र सर्व खेळाडूंनी अर्थात निराशजनक कामगिरी केलेली सुद्धा पाहायला मिळाली. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर जमा केलेल्या आहेत 60 धावा आणि निर्धारित 5 षटकांच्या मॅच मध्ये 61 धावांची आवश्यकता असणार आहे. हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करूयात. 30 बॉल्स जिंकण्यासाठी 61 धावा आणि मग अशातच आपण जर पाहिलं तर 61 धावा करण्यासाठी जगदोजहेद मैदानाच्या आत पाहायला मिळणार आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करूयात, धन्यवाद देऊयात. तुमचा सपोर्ट पाठिंबा या स्पर्धेच्या निमित्ताने खरंच महत्त्वाचा आहे. मॅचला झाली सुरुवात. पहिलाच बॉल फुलर लेनचा बॉल आहे. फलंदाजासाठी सरप्राईज. सरप्राइजेस नेहमी इंटरेस्टिंग असतात. डॉट बॉल. शुभस्य शीघ्रम श्री गणेशा झालाय. इथून आपण जर पाहायला गेलो ना तर SD11 पाली संघाला प्रति षटक 12.20 ची सरासरी आहे. स्लोवर बन चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, शॉट मध्ये इम्प्रोव्हायझेशन आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. दिवस आहे कारण या आधीच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक सुद्धा ठरला होता आणि तदनंतर मात्र या मॅच मध्ये सुद्धा 2 षटकं हाताळली आणि कमालीची गोलंदाजी केली आहे. आता फलंदाजीमध्ये सुद्धा नैपुण्य दाखवतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या ठोक्यावरून फ्लॅट फ्युरियस फंटॅस्टिक स्ट्रोक. षटकार. कामगिरी मैदानाच्या आत पाहायला मिळते. विनीत विस्फोटक जोशी आज मैदानाच्या आत कमालीची कामगिरी करतोय.
चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, मात्र विकेटच्या पाठीमागे धावांची गळती वाचत नाहीये. काय घडलंय? पंचांनी मात्र वाईडची घोषणा केली आहे. ना दसरा ना दिवाळी, वाईड +1 अशा स्वरूपातील 2 धावा धाव फलकामध्ये ऍड होतील. दुष्काळात 13वा महिना, कारण पहिल्या 3 बॉल्समध्ये 10 धावा आल्या होत्या आणि मग अशातच ह्या एक्स्ट्राच्या धावा आपल्या संघाच्या अंगलटी तर येणार नाही ना, याकडे पुनर्विचार करावा लागेल. यावेळेला सेन्सिबल गोलंदाजी, थर्डमॅनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी आहे. कर्णधाराने विश्वास दाखवला युवा गोलंदाजावरती. डीप मध्ये क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं तर एक लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आहे आणि एक मिडविकेट क्षेत्ररक्षक सजवण्यात आलाय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. चांगली गोलंदाजी आहे. आपल्या मेरिटवरती गोलंदाजी केली जाते. भले आपल्याला 2 मोठे फटके आले, मात्र तरी सुद्धा आपण कमबॅक करू शकतो हे चांगल्या प्रकारे परेश झडेला माहिती आहे. विकेट काढाव्या लागतील, अर्ली ब्रेक थ्रू मिळवाव्या लागतील. LBWचं जोरदार अपील, चेंडूची पिचिंग, चेंडूचा इम्पॅक्ट आणि चेंडू विकेटवरती हिट करतोय यावरती पंचांनी केलाय शिक्कामोर्तब. पहिला फलंदाज गारद. एक मैदानावरती समाप्त. एका षटकाची सांगता आणि धावफलकावरती 13 धावा जमा झाल्यात. पहिल्या फेरीतील सामने संपले. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सुरू आहे आणि तदनंतर मात्र दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. एका बाजूला मुग्धा आणि वेदा 11 एकविरा थळ संघ, तर दुसऱ्या बाजूला युनायटेड महाड. दोन्ही संघाचे टीम कॅप्टन्स. आपलं नाणेफेक होईल. व्यासपीठावरती आपण पाहतोय रती महारथी यांची मांदेयाळी आणि मग अशातच कोलाड पोलीस स्टेशन मधील सन्माननीय नरेश पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचा यथोचित मान सन्मान आपण करूयात. सन्माननीय चिरंजीव युवा उद्योजक यांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय नरेश पाटील साहेब यांचा यथोचित मान सन्मान करूयात. धन्यवाद साहेब, या स्पर्धेसोबत आपण जोडला गेलात. आपण समाजासाठी जी सेवा करताय त्या सेवेसाठी आपल्याला त्रिवार अभिवादन. सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्यासोबत आपण आमच्या संरक्षणासाठी तटस्थ उभे आहात. तुम्ही रात्रीचे जागे असता म्हणून आम्ही नागरिक शांत झोपू शकतो. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आत. जयेश सुरेकर. जयेशचा जेव्हा जेव्हा सूर लागलाय ना, सूर हा त्याचा निरागसच आहे आणि योग्य आहे हे त्याने बऱ्याच वेळेला दाखवून दिले. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय. अक्षय यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. बिग ब्लो, फलंदाज बाद. सन्माननीय मंगेशजी पाटील साहेब यांची सुद्धा उपस्थिती आहे. हरेजी सानप यांच्या शुभ हस्ते आपण मंगेश पाटील साहेब यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान करूयात. कोलाड पोलीस स्टेशन मधील हे अर्थातच अधिकारी आपल्याला पाहायला मिळतात. धन्यवाद साहेब, आपण सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने आमच्यासोबत जोडले गेलात. त्याच वेळेला व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय पांचाळ साहेब यांची सुद्धा उपस्थिती आहे. त्यांचा सुद्धा आपण ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत करूयात. मी विनंती करणार आहे रोहन सानप यांना की आपल्या शुभ हस्ते आपण पांचाळ साहेबांचं यथोचित मान सन्मान करायचंय.
उळीत मैदानावरती मैदानाच्या आत बरंच काही चित्र विचित्र घडलंय. प्रतिषटक 12.20 ची सरासरी हवी असताना पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये जयेश ने चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावरती मारा केलाय. क्या बात है. टप्पा पडल्यावरती बॉलने काटा बदललाय. लाजवाब भेदक गोलंदाजी, बेधडक गोलंदाजी, बिनधास्त गोलंदाजी, चांगल्या धाटणीची कामगिरी मैदानाच्या आत. फलंदाजी अप्रतिम, गोलंदाजी भेदक, खेळाडू आहे बेमिसाल. पुन्हा एकदा बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. सिद्धेश दंत मैदानाच्या आत. दस्तूर खुद्द संघ मालक. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र आपण पाहिलं सफल राहिलाय, कारण ऑफब्रेक गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा बॉल. वेगावरती स्वार. गोलंदाजाच्या ग्रीपवरती कंट्रोल बघा काय कमालीचा आहे. फलंदाज स्वीप करण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाजाकडे केवळ एकाच प्रकारचा फटका आहे असं काहीच वाटू लागले. धावफलक आपण जर पाहिलं तर 13च्या घरामध्ये जाऊन स्थिरावलंय. 5 बॉल्समध्ये एकही धाव आलेली नाहीये, हे कटू सत्य. पुन्हा एकदा क्या ही बात है. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो या गोलंदाजासाठी. जयेश त्याचं नाव, उत्तम आहे त्याचं काम. मित्रांनो लक्षात हलक्यात घेऊ नका मित्रांनो. काय कमालीचा खेळ त्याने मैदानाच्या आत करून दाखवलाय. नवगाव संघ असा एक संघ आहे ना ज्यामध्ये जास्तीत जास्त कोळी बांधव आहेत आणि हे कोळी बांधव समुद्र किनारी प्रॅक्टिस करतात. त्यामुळे त्यांचं क्षेत्ररक्षण कमालीचं असणार यात तीळ मात्र शंका नाही आहे. कारण त्यांच्यापेक्षा चांगला वाऱ्याचा वेग कुठल्या दिशेने आहे हे ओळखता येणं हे त्यांना चांगल्या प्रकारे जमतं. त्याच वेळेला ताकदीचा वापर त्यांना समुद्रकिनारी करावा लागतो आणि मग अशातच तीच ताकदीचा वापर मैदानाच्या आत त्यांनी केलेला सुद्धा पाहायला मिळालाय. इथून कमबॅक करावं लागणार आहे ते म्हणजे अर्थातच सिद्धेश दंत यांच्या पाली संघाला. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 48 धावांची आवश्यकता. इम्पॅक्ट ओव्हर अर्थातच ओमेगा 50-50 ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजीसाठी अर्थातच प्रणव सुरेकर पाहायला मिळतोय. 6 मध्ये 14 करायचे आहेत. खोलवट टप्प्याचा बॉल मिडविकेटच्या दिशेने फटका खेळलाय. निखिल त्या ठिकाणी उपलब्ध झालाय. यस नो कॉलिंग कोऑर्डिनेशन गडबड. आता प्रश्न पडलाय आउट कोण आहे. वरती आपण पाहतोय अर्थातच पोलीस दलातील एक उत्कृष्ट खेळाडू, रायगड पोलीस मध्ये जे कार्यरत आहेत आणि अनोख्या शैलीसाठी क्रिकेट खेळण्यासाठी ज्यांची ओळख आहे अर्थातच प्रकाशजी हालेखाना यांचं सुद्धा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करणार आहोत. प्रशांत खामकरजी यांना विनंती करूयात सर आपल्या शुभ हस्ते आपण प्रकाश हालेखाना यांचं गुणगौरव करूयात. प्रकाश हालेखाना एक असा खेळाडू आहे ना याच्याबद्दल आपण चर्चा करूयात. दरम्यानच्या कालावधीमध्ये चेंडू सीमारेषा पार होईल की नाही याची जगदोजहद मैदानावरती पाहायला मिळाली आहे. क्षेत्ररक्षण कमालीचं झालंय, कमबॅक केलंय. बघा आपण प्रकाश हालेखानाबद्दल बोलतोय. प्रकाश हालेखाना एक असा खेळाडू आहे ना जो क्रीजमध्ये गेला की बॅट खाली ठेवायचा, चेंडू टप्पा पडल्यावरती बॅट हातात घेऊन षटकार मारायचा है ना. हा आगळा वेगळा खेळाडू आहे, हे रसायन वेगळं आहे. त्यामुळे एक गुणी खेळाडू, एक कला कौशल्यपूर्ण खेळाडू आणि वयाच्या 16व्या वर्षापासून ज्याने क्रिकेटमध्ये चांगलं क्रिकेट खेळलंय, व्यावसायिक क्रिकेट खेळलंय, त्याचं आपण कौतुक करूयात. यावेळेला बघा
पाली संघ थोडासा स्ट्रगल करतोय आणि मैदानाच्या क्षेत्ररक्षण बघा कमालीचं झालंय. निखिल आहे त्याचं नाव, नवगाव संघासाठी प्रतिनिधित्व करतोय. मित्रांनो, या निखिल खेळाडूला हलक्यात घेऊ नका. हा नवगावचा सरपंच आहे, है ना. नवगाव गावचा सरपंच आज मैदानावरती क्रिकेट खेळतोय आणि क्षेत्ररक्षण बघा काय कमालीचं आहे. क्रिकेटमध्ये आपल्याला नावलौकिक होऊ शकतं. सर एक मिनिट सर, थँक्यू. पंच, तिसरे पंच कृपया समालोचन कक्षासोबत संपर्क साधा. पण बॉल तेव्हा आत होता ना. बॉल आत होता सर, जो प्लेयर बाहेरून आत गेला, इम्पॅक्ट केलेला प्लेयर असेल तर नो वरी. हा असू दे ना, पण बाहेरचा काय प्रॉब्लेम नाही. चला वळूयात पुन्हा एकदा मैदानावरती. धावफलकावरती नजर टाकूयात. 18 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इम्पॅक्ट ओव्हर ओमेगा 50-50 चालू आहे. 3 बॉल्स काउंट झालेत आणि 5 धावा खर्च करण्यात आल्यात. उर्वरित 3 बॉलमध्ये 9 धावा करायच्या आहेत. 9 धावा जर केल्या तर मात्र पाली संघाला 6 धावांचं बोनस मिळेल आणि 9 धावा जर नाही केल्या 3 बॉलमध्ये तर मात्र स्कोअरमधून या ठिकाणी धावा कमी होतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका. क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. 1 मोर डाऊन. संघ कर्णधार सिद्धेश बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक फलंदाज बाद झालाय, गारद झालाय. नवगावची गोलंदाजी मैदानाच्या आत आग ओकणारी पाहायला मिळते. धावफलकावरती आपण जर पाहिलं ना तर 18 धावा जमा झाल्यात. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. 2 बॉल्समध्ये 9 धावा जर तुम्ही केल्यात तर तुम्हाला 50-50 चॅलेंजचा प्लस पॉइंट म्हणजे 6 धावा ऍड होतील. जर तुम्ही 2 बॉल्समध्ये या 9 धावा करू शकला नाहीत तर तुमच्या स्कोअरमधून 6 धावा कमी करण्यात येतील. काय कमालीचा नियम आहे. क्रिकेटमध्ये रोमहर्षकता आणि त्याच वेळेला क्रिकेटची क्रेज वाढवण्यासाठी चांगली कामगिरी, वेगवान गोलंदाजी. प्रणव सुरेकर वरती आम्ही 14 धावा करू यासाठी म्हणून त्याला सिलेक्ट केलं होतं. मात्र हाच गोलंदाज आहे ज्याने कंजूस गोलंदाजी केली आहे. महागाईच्या जमान्यामध्ये कंजूस गोलंदाजी करावी. खर्च वाचेल ना वाचेल, धावा वाचवायचे आहेत. शॉर्ट पिच बॉल, खराब चेंडू. ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण, ज्याचं दोन्ही हाताने स्वीकार केलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. धावा झाल्या पाहिजेत, त्यामुळे तुम्ही 11 धावाच केल्या होत्या. धावफलकावरती नजर जर मारली तर 24 धावा जमा झाल्यात. मात्र 6 धावा इथून आपल्या वजा करण्यात येतील म्हणजे 3 षटकांची सांगता झाली आणि धावफलकावरती 18 ही धावसंख्या जमा झाली. येणारे 12 बॉल्स जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता आहे. 12-43.
या वेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे, जरा जास्तच वळलाय, हातभर बाहेर वळला टप्पा पडल्यानंतर. एकेरी धाव मिळणार आहे. धावफलक 19 वरती जाऊन पोहोचले. 19 ऑन स्कोरबोर्ड. चला पुन्हा एकदा लय सापडली. पुन्हा एकदा जयेशने डॉट काढण्याची जी काही सुरुवात केली आहे बघा. जयेशने आतापर्यंत बॅटने एकही धाव खर्च केलेली नाही आहे. वाईट जरूर आला एक, मात्र इतरत्र आपण जर पाहिलं ना तर बॅटने धावा काढून दिलेल्या नाही आहेत आणि तो सिलसिला चालूच आहे. चांगली गोलंदाजी, भेदक गोलंदाजी, अचूक टप्प्यावरचा मारा हे त्याचं शस्त्र आहे आणि मैदानावरती त्याने ते सिद्ध सुद्धा करून दिले. आणखीन एक डॉट आलाय. इथून मात्र आपण जर पाहिलं ना तर SD पाली संघ बॅकफुट वरती गेलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे. मी आधीच सांगितलं होतं नवगावकरांकडनं कॅच सुटणं डिफिकल्ट आहे. आणखीन एक फलंदाज बाद. संघ ड्रायव्हिंग सीट वरती बसताना पाहायला मिळतोय आणि हे बघून अर्थात शैलेश पवार या नवगाव संघाचे संघमालक खुश झाले असतील. अर्थात शैलेश पवारांबद्दल सांगायचं झालं तर एक क्रिकेटचे हरिहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. सातत्यपूर्ण नवगावला ते स्पॉन्सर्ड करत असतात. त्याच वेळेला सारसोली, रोहा या विभागातील ते खेळाडू आहेत. एक युवा खेळाडू आहे, म्हणजे तो सुद्धा स्वतः क्रिकेट खेळतो, मात्र नवगावचं क्रिकेट त्याला प्रचंड आवडतं, त्याला तो फॉलो करतो आणि तदनंतर मात्र जिथे जिथे आपल्या विभागातील स्पर्धा आहेत ना तिथे तिथे मला नवगावचा संघ हवा आहे यासाठी त्याचा अट्टहास आम्ही जवळून पाहिलाय. वेल डन. दरम्यानच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा वाईड बॉल आलाय आणि पुन्हा एकदा बॅटने धाव न देण्याचं जे काही सत्र आहे ते अजूनही चालू आहे. धावफलकावरती आपण नजर टाकली तर 24 धावा जमा झाल्यात. आणखीन एक डॉट बॉल. बॅट आणि चेंडूचा संपर्कच येत नाहीये, किंबहुना फलंदाज ना केवळ एकाच प्रकारचे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत. ऑन साईडच्या दिशेने थोडं सफल व्हा, थोडं अपसमच्या बाहेर ड्राईव्ह करा, बॅकफुटने फटका खेळा, अशा पद्धतीची रणनीती वापरावी लागेल. क्रिकेटमध्ये चेंजेस तुम्हाला करावे लागतात. चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. यावेळेला पंचांनी वाईडची घोषणा केली आहे. एक्स्ट्रा स्वरूपातील धाव मिळणार आहे. 24 ही धावसंख्या धावफलकावरती, माफ करा 21 ही धावसंख्या धावफलकावरती जमा झाली आहे. पुन्हा एकदा भेदक गोलंदाजी. अशी काय जबरदस्त गोलंदाजी करतोय ना की टप्पा पडल्यावरती बॉल अधिकचा वेग प्राप्त करतोय, काटा बदलतोय, तोच काटा फलंदाजांच्या जिव्हारी लागतोय. वारंवार भेदक गोलंदाजी. फुल टॉस सरप्राईज दिलाय आणि पहिल्यांदा 2 मॅच मध्ये आपण पाहतोय बॅटमधून धाव आली आहे. थर्ड अंपायरची मागणी करण्यात आली आहे. हा बॉल बीमर होता का याच्यावरती चेकअप असणार आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बावीस ही धावसंख्या आपण पाहतोय. 4 षटकांची सांगता. धावफलकावरती 22 धावा. येणारे 6 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता. म्हणजे 4 षटकांमध्ये जेवढ्या आपण धावा जमा पण नाही केल्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त एका ओव्हरमध्ये पाहिजेत, असं साधारणपणे स्टॅट सांगतायत. अर्थातच आपण अनुभवतोय ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी 9व्या नायट्रोज कोलाड यांनी आयोजित केलेली आणि अगदी त्याच वेळेला सन्मान्य प्रमोद शेठ अनंत मस्कर यांनी पुरस्कृत केलेली क्रिकेट स्पर्धा रजनी क्रिकेटची स्पर्धा. आणि मग अशामध्ये गोलंदाजीमध्ये
बदलाव करण्यात आला. शेवटच्या षटकासाठी सुजय पावशे मैदानाच्या आत. LBWचं अपील, पंचांनी अपील उचलून धरलंय. कमालीची गोलंदाजी, आणखीन एक फलंदाज बाद. लगातार विकेटचं सत्र पाहायला मिळालंय या मॅच मध्ये. SD स्पोर्ट्स पाली संघ बॅकफूटवरती पाहायला मिळालाय, तर SP11 नवगाव संघ फ्रंटफूटवरती ड्रायव्हिंग सीटवरती पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण या बळावरती संघाने आतापर्यंत बाजी मारली आणि अशातच दरम्यानच्या कालावधीमध्ये एक चौकार आलाय. भन्नाट, वेगवान, तेज तर्रार, धारदार गोलंदाजी सुजयच्या माध्यमातून. धूमधडाका अशी क्रिकेटची स्पर्धा मैदानावरती चालू आहे.